या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. निंगी आणि प्राजक्ता ऑडिटोरियमकडे जाण्यासाठी निघालेल्या असतात आणि त्यावेळी त्यांच्या पाठीमागून अनिका तिच्या मैत्रिणींसोबत त्या ठिकाणी येते. तिला प्रश्न पडतो की या दोघी जणी तर इथे आहेत, तर मग ती कमळी कुठे असेल. आणि तितक्यात तिची एक मैत्रीण म्हणते की अनिका, मला असं वाटते की ती नक्कीच बॅक स्टेजला गेली असणार ऋषी सरांना मस्का लावण्यासाठी. आणि हे ऐकून अनिका तर खूपच चिडते आणि त्या मुलीवर ओरडू लागते. पण तितक्यात कामिनीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि मग तिला एक प्लॅन सुचतो. ती पटकन अनिकाकडे जाते आणि तिला शांत करत म्हणते की हे बघ, यांच्यावर चिडचिड करून काही उपयोग नाही आहे. आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. अनिकाला मात्र समजत नाही की तिची ग्रॅनी आजी नेमकं काय म्हणते. तर कामिनी तिला म्हणत असते की काळजी करू नको, फक्त मी सांगते तसं कर. आणि मग ती अनिकाला बाजूला घेऊन जाते. तर दुसरीकडे कमळी प्राजक्ताने सांगितल्याप्रमाणे कपाटामधून काही साड्या बाहेर काढते आणि मग त्यानंतर त्यातील एक साडी सिलेक्ट करून तीच नेसायचं ठरवते. दुसरीकडे कामिनी अनिकाला ज्या फ्लोअरवर कमळी असते त्याच ठिकाणी घेऊन येते. अनिका विचारत असते की ग्रॅनी आजी, आपण इथे काय करतोय. तर कामिनी म्हणू लागते की अनिका, तुला माहिती आहे ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि हे ऐकून ती अनिका तर खूपच घाबरते. ती घाबरून म्हणू लागते की अगं ग्रॅनी आजी, हे काय बोलतेस तू. आता तू काय मला मारून टाकणार आहे का. खरं खरं सांग, तू मला या पायऱ्यांवरून खाली ढकलून देणार आहेस म्हणूनच मला इथे घेऊन आली आहेस ना. अगं पण मी तुझी ग्रँड डॉटर आहे, प्लीज माझ्यासोबत असं नको गं करू. मी तुझ्या पुढे हात जोडते. मला माहिती आहे तू ना खूपच डेंजर आहे, पण मला नको ना गं मारू. मला आत्ताच स्वर्गात नाही जायचं. आणि अनिकाची ती बडबड ऐकून कामिनी तर डोक्यालाच हात लावून बसते. आणि मग ती त्या अनिकाला कसं बसं शांत करते आणि म्हणते की खरंच ना, त्या रागिणीने तुझ्या मराठी भाषेवर थोडे जरी प्रयत्न केले असते तर आज ही वेळ आली नसती. आणि मग ती अनिकाला समजावते की मी जे काही बोलले ना, ती फक्त एक म्हण आहे. मी काय तुला खरंच मारून टाकणार नाही. आणि अगं, तू माझी नात आहे. तुझ्यासाठी मी आत्तापर्यंत किती कांड केलेत हे तुलाही माहीत नाही. आणि मी तुला यासाठी इथे घेऊन आली आहे कारण तिथे बघ, त्या खोलीमध्ये ती कमळी एकटीच आहे. आणि आत्तापर्यंत तू तुझ्या मैत्रिणींवर डिपेंडंट होती, त्यामुळे त्या कमळीचं काही वाकडं करू शकली नाही. पण आता तुला स्वतः जाऊन तिला धडा शिकवावा लागेल. आणि हे ऐकून मग अनिकाच्या सगळा प्रकार लक्षात येतो. ती हसतच म्हणते की आजी, आता तू काही काळजी करूच नको. आणि मग ती कामिनीची ॲक्टिंग करत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणते की अनिकाचा वार म्हणजे वारंवार घाव. आणि हे ऐकून कामिनी हसू लागते. ती म्हणत असते की अनिका, असं नाही आहे गते. आणि मग ती स्वतः तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणते की कामिनीचा वार म्हणजे वर्मावर घाव. आणि त्यानंतर अनिका लगेच ज्या ठिकाणी कमळी असते तिकडे जाण्यासाठी निघते. आणि मग ती कमळीच्या रूमची बाहेरून कडी लावून घेते आणि मग दोघीही हसतच तेथून निघून जातात. तर दुसरीकडे कमळीला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. ती नऊवारी साडी कशी नेसता येईल याचाच विचार करत असते. आणि मग तिच्या लक्षात येतं की हे काय आपल्या एकटीचं काम नाही. आणि मग ती निंगीला बोलवण्यासाठी बाहेर जाऊ लागते. आणि त्यावेळी तिला समजतं की कोणीतरी दरवाजाला बाहेरून कडी लावली आहे. त्यामुळे ही कमळी खूपच घाबरते. तर दुसरीकडे डान्सच्या स्पर्धेला सुरुवात झालेली असते. कॉलेजमधील मुली वेगवेगळ्या हिंदी गाण्यांवर डान्स करत असतात आणि त्यामुळे सर्वजण आरडाओरडा करत असतात. आणि हा सगळा गोंधळ अन्नपूर्णाला सहन होत नाही. आणि त्यामुळे राजन तिला विचारू लागतो की आई, जर तुला हे सगळं आवडत नसेल तर मी तुला घरी ड्रॉप करू का. मात्र अन्नपूर्णा म्हणते की नाही रे, मला कमळीचा डान्स बघायचा आहे, त्यामुळे मी इथेच थांबेल. आणि त्यामुळे मग राजनही ठीक आहे म्हणतो. तर दुसरीकडे कमळी खिडकी उघडते आणि त्यातून बाहेर कोणी आहे का हे पाहू लागते. मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडतही असते. मात्र त्यावेळी तिच्या मदतीसाठी तिथे कोणीही धावून येत नाही. तर दुसरीकडे डान्स कॉम्पिटिशन एकदम जोरदार सुरू असते. सगळेच जण छान एन्जॉय करत असतात. इकडे कमळी मात्र खूपच काळजीत पडते. तिला समजत नाही की आता आपण या खोलीतून बाहेर पडायचं कसं. आणि जर आपण इथेच अडकून राहिलो तर अनिकाला दिलेलं चॅलेंज पूर्ण करता येणार नाही. आईला आणि आबांना खूप वाईट वाटेल. आणि म्हणूनच ती काळजीत पडते. पण मग त्यानंतर तिला आबांनी सांगितलेली गोष्ट आठवते. आबांनी तिला सांगितलेलं होतं की जेव्हा कधी तुला भीती वाटेल ना, तेव्हा तू डोळे बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं आणि मग बघ तुला त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग कसा सापडतोय ते. आणि मग त्यानंतर कमळीसुद्धा तसंच करते. दुसरीकडे सरू तिचा आबांचा आणि कमळीचा फोटो बघत असते.
तिला त्या दोघांसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आणि मग ती तो फोटो उराशी कवटाळून बसते. पण वाऱ्यामुळे तो फोटो उडून बाहेर जातो. सरू तो फोटो घेण्यासाठी धावतच बाहेर येते, पण तो फोटो उडतच एका झाडावर जाऊन अडकतो आणि मग त्यानंतर सरू तो फोटो तेथून काढण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र त्या सगळ्या गडबडीमध्ये तो फोटो थोडासा फाटला जातो आणि तो नेमका त्याच ठिकाणी फाटलेला असतो ज्या ठिकाणी कमळी असते. त्यामुळे सरू तर खूपच घाबरते. तिला असंच वाटू लागतं की नक्कीच आपली लेक कोणत्या तरी संकटात आहे. तर दुसरीकडे डान्स कॉम्पिटिशन सुरू असते आणि मग शेवटी अनिका परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर जाते आणि त्यामुळे सगळेजण खूपच खुश होतात. अनिका देखील छान डान्स करत असते, मात्र ऋषीला तिचा डान्स जास्त काही आवडत नाही. अनिकाला मात्र नेहमीप्रमाणे असंच वाटत असतं की ऋषीला तिचा डान्स खूपच आवडतोय आणि मग त्यानंतर तिला असा भास होतो की जणू ऋषी देखील तिच्यासोबत स्टेजवर येऊन डान्स करतोय. त्यामुळे ती खूपच खुश होते. पण जेव्हा ती भानावर येते तेव्हा हसतच पुन्हा तिच्या डान्सला सुरुवात करते. तिचा डान्स झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. तर दुसरीकडे कमळी स्वतःशीच म्हणत असते की कमळी, आठव तुला आबांनी हिरकणीची जी गोष्ट सांगितली होती ना, ती आठव. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी तिच्या तान्ह्या बाळासाठी उघड असा कडा उतरून खाली गेली होती. ही तर साधी कॉलेजची इमारत आहे, तुला देखील येथून खाली जावंच लागेल. तर दुसरीकडे सरू रडतच कमळीचा आणि आबांचा तो फाटलेला फोटो घेऊन देवी तुळजाईजवळ जाते आणि तिला म्हणू लागते की देवी तुळजाई, माझ्या लेकीचं रक्षण कर. ती नक्कीच कोणत्या तरी संकटात आहे. जर तिला काही झालं ना तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि मग ती देवीसमोर असणाऱ्या दिव्यावर तिचा हात धरते आणि म्हणू लागते की आता जोपर्यंत तू मला माझी कमळी सुखरूप आहे असा कौल देत नाही तोपर्यंत मी माझा हात बाजूला घेणार नाही. तर दुसरीकडे कमळीला त्या खिडकीतून खाली जाण्याची एक कल्पना सुचते आणि मग त्यानंतर तिने कपाटातून ज्या साड्या काढलेल्या असतात त्या सगळ्या साड्या ती एकमेकांना गाठ देऊन बांधून घेते आणि मग त्यानंतर ती खिडकीजवळ जात तिने साड्यांचा जो रोप तयार केलेला असतो तो खाली सोडते आणि मग त्यानंतर तिला जी साडी नेसायची असते ती साडी घेऊन कमळी त्या साड्यांच्या साह्याने खाली जाण्याचा प्रयत्न करू लागते. तर दुसरीकडे सरू अजूनही त्या दिव्यावर हात धरूनच उभी असते. तितक्यात तिची एक मैत्रीण त्या ठिकाणी येते. ती सरूला म्हणू लागते की अगं हे काय करतेस तू, बघ ना तुझा हात भासतोय. पण सरू म्हणत असते की नाही, जोपर्यंत देवी तुळजाई मला माझी कमळी सुखरूप आहे असा कौल देत नाही तोपर्यंत मी हात बाजूला घेणार नाही. त्यामुळे तिची मैत्रीणही काळजीत पडते आणि मग ती सुद्धा कमळीसाठी प्रार्थना करू लागते. तर इकडे कमळी कशीबशी त्या साड्यांच्या साह्याने त्या उंच इमारतीवरून खाली उतरते आणि जेव्हा ती सुखरूपपणे खाली येते तेव्हाच इकडे देवीच्या फोटोवरील फूल खाली पडतं. त्यामुळे सरूला आणि तिच्या मैत्रिणीला खूप आनंद होतो. त्यांची खात्री पटते की आपली कमळी सुखरूप आहे आणि त्या दोघीही देवी आईचे आभार मानतात. तर दुसरीकडे ऋषी सगळीकडे कमळीला शोधत असतो. कमळी नेमकी कुठे आहे हे त्याला माहितीच नसते आणि त्याचमुळे त्याचं टेन्शन वाढतं, कारण पुढचा परफॉर्मन्स त्या कमळीचाच असतो. तर दुसरीकडे सरू कमळीला आवडतात म्हणून खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवते आणि गावातील लहान लहान मुलांना जेवू घालते. तितक्यात बंड्या त्या ठिकाणी येतो आणि सरूला म्हणू लागतो की सरू काकू, मला माहिती आहे ना कमळीला पुरणपोळ्या आवडतात म्हणून तू करतेस, म्हणजे तुला तिची खूप आठवण येते ना गं. आणि त्यावर सरू हसतच म्हणते, हो रे बंड्या, आणि तुला माहिती आहे का आज मला एक फोन आला होता. खरं तर तिकडून कोणी बोललं नाही, पण मला असं वाटते की तो फोन नक्की कमळीचाच असेल. आणि हे ऐकून बंड्याला देखील खूप आनंद होतो आणि मग सरू स्वतःच्या हाताने त्याला जेवण भरवते. तर दुसरीकडे ऋषी सगळीकडे कमळीचा शोध घेत असतो आणि मग शेवटी कमळी ज्या रूममध्ये होती त्या रूममध्ये तो जातो आणि तिथे गेल्यावर त्याला समजतं की कमळी खिडकीतून खाली उतरली आहे. त्यामुळे तो तर खूपच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कमळी छान नऊवारी साडी नेसून फेटा बांधून स्टेजवर जाते आणि मग ती शिवाजी महाराजांना मानवंदना देत एक छान डान्स परफॉर्मन्स सादर करते आणि त्यामुळे सगळेच जण खुश होतात आणि अगदी उभे राहून कमळीसाठी टाळ्या वाजवू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.